नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे 21 आणि 22 जुलैचे आपण महत्वाचे करंट अफेअर पाहतोय. लक्षात असू दे 21 आणि 22 या तारखेचे महत्वाचे घडामोडी आपण सुरुवात करतोय. मित्रांनो, आज पहिला दिवस, आजचा कालचा प्रश्न असा होता की चर्चेत असलेल्या हे ना इपिस्टा 6E उपग्रह कोणत्या देशाचा आहे? तर उत्तर होतं चीन या देशाचा आहे. ऑप्शन नंबर 4. मित्रांनो, हा जो आपला कालचा प्रश्न असतो तो आपण दररोज लक्षात ठेवा, रोजच्या रोज आपण दुसऱ्या दिवशी आपण देत असतो उत्तर. कमेंटमध्ये जे उत्तर सांगावं आपण सर्वांनी, जेणेकरून आपल्याला खूप महत्वाचे घडामोडी. मित्रांनो, रोजचे 15 प्रश्न आपण घेतो, ते महत्वाचे घेतो जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्नाला आपल्याला फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, चल सुरुवात करूया आपण. लक्षात ठेवा, आजचा पहिला प्रश्न आहे सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन मध्ये अव्वल स्थान कोणी पटकवले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो विराट कोहली यांनी पटकवले आहे. पहिला क्रमांक त्यांचा आहे, दुसरा क्रमांक रणवीर सिंगचा आहे आणि थर्ड नंबर जे शाहरुख खानचा आहे. लक्षात ठेवा 2023 मध्ये विराट कोहली यांनी सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन मध्ये अव्वल स्थान पटकवले. लक्षात ठेवा 227.9 लक्षात ठेवायची गोष्ट आहे. दशलक्ष डॉलर ब्रँडची व्हॅल्यूची बढाई मारून त्यांनी भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी होण्यासाठी अव्वल स्थान म्हणून पटकवलं आहे. रणवीर सिंगचं बघितलं, लक्षात ठेवा 203 ऑलमोस्ट $0.1 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि शाहरुख खान जर पाहायला गेले 120.7. थोडस महत्वाचं आहे, घडामोडी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो, लक्षात असू दे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द केला आहे? प्रश्न असा विचारलाय, कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द केला? तर उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा आसाम सरकारने रद्द केलेला आहे. तर काय खासियत आहे की 1935चा जो नियम आहे तो नियम रद्दबादल करण्याचं काम आसाम राज्य सरकारने केलेलं आहे. महत्वाची गोष्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मग आसामचा मुख्यमंत्री कोण आहे? हिमंत बिस्वा शर्मा. लक्षात ठेवा हिमंत है ना बिस्वा शर्मा हे आसाम राज्याचे मुख्यमंत्री आहेत. यांनी एक पाऊल केलेलं आहे की बाबांनो न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट विवाहाविरुद्ध संरक्षण जोडण्यासाठी त्यांनी एक मोठं पाऊल उचललेलं आहे. मुस्लिम विवाहाची अनिवार्य नोंदणी आवश्यक असेल आणि काझींची भूमिका आता काढून घेतली जाईल, असे 2 गोष्टी आज हेमंत बिस्वा शर्मा यांनी सांगितल्यात आणि आसाम सरकारने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द केलेला आहे, असं आसाम सरकारचं काम आहे. ठीक आहे, चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण. ठीक आहे, जगातील पहिल्या कार्बन फायबर हायस्पीड ट्रेनचे अनावरण कोणत्या देशाने केले? मित्रांनो, कार्बनवर चालणारी पहिली ट्रेन, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, कार्बनवर चालणारी पहिली ट्रेन कोणी निर्माण केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा चीन. जर उत्तर पाहायला गेलं कार्बन फायबर हायस्पीड ट्रेनचे अनावरण कोणत्या देशाने केलंय? तर उत्तर आहे मित्रांनो चीन देशाने केलेलं आहे. चीन देशाने, लक्षात ठेवा, केवळ कार्बन फायबर पासून प्रवासी ट्रेन सुरू केलेली आहे आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ती हायस्पीड ट्रेन त्यांनी सुरू केलेली आहे. हायस्पीड ट्रेन त्यांनी सुरू केलेली आहे. वैशिष्ट्य काय बाबांनो, स्टीलच्या गाड्यांपेक्षा नवीन ट्रेन हलकी असल्याने धोक्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होते आणि कार्यक्षमतेपेक्षा त्याग न करता ती शक्य तितकी वाहने मुख्य जे फास्ट जाण्याचं काम करतात आणि 87 किलोमीटर पर आवरने ती जाऊ शकते गाडी, हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो. 87 किलोमीटर पर आवरने आणि जास्तीत जास्त लांब पल्ला जर म्हटला तर लक्षात ठेवा ते जास्तीत जास्त जर आपण अभ्यास केला तर 125 किलोमीटर पर आवरने ती गाडी जाऊ शकते. म्हणजे इतकी फास्ट स्टेज गाडीची केलेली आहे आणि ह्या ज्या ट्रेनचं जर वेट कमी केलं ना, है की नाही, वेट कमी केलं तर 60% पेक्षा कमी, म्हणजे 60% पेक्षा जेव्हा वजन हलकं झालं तर जे काही पोल्युशन आहे ते 60% कमी करण्याचं काम सुद्धा ते करतंय. आणि पाहायला गेलं जगामध्ये कार्बनवर चालणारी गाडी जर पाहायला गेली, जगात पहिली ट्रेन त्यांनी सुरू केली आहे. कोण? चीन देश. जसा चीन एआय मध्ये पॉवरफुल पर्सन, तसा आता कार्बन मध्ये सुद्धा पॉवरफुल होण्याच्या तयारीत आहे. ठीक आहे,
चलो मित्रांनो, पुढे जाऊया आपण. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी भूसंकलन अंदाज प्रणालीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? मित्रांनो, भूसंकलन अंदाज प्रणालीचे उद्घाटन त्यांनी केले, लक्षात ठेवा. आणि ते कुठे केले? तर कलकत्ता मध्ये केले. कुठे केले? कलकत्ता, है ना. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी भूसंकलन अंदाज प्रणालीचे उद्घाटन केले. जी किशन रेड्डी यांनी कलकत्ता येथे भूसंकलन अंदाज प्रणालीचे उद्घाटन केले. GSI कडून दार्जिलिंग, है ना, आणि कॉलिम्पॉंग पश्चिम बंगाल, नीलगिरी तमिळनाडूसाठी अंदाज उपलब्ध आहेत. कुठे कुठे मित्रांनो? दार्जिलिंग, लक्षात ठेवा. ठीक आहे, एक, ठीक आहे, दार्जिलिंग लक्षात ठेवा. सेकंड बघितलं तर काली, है ना, लक्षात ठेवा. कालीपांग, पॉंग, लक्षात ठेवा. ठीक आहे, पश्चिम बंगालमध्ये. आणि दुसरी गोष्ट पाहायला गेली नीलगिरी पर्वतात. काय? नीलगिरी. आता नीलगिरीला कुठे लक्षात ठेवा? तर नीलगिरी म्हटलं तर तमिळनाडूमध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे ह्या 3 ठिकाणांसाठी अंदाज उपलब्ध केलाय. 2030 पर्यंत देशव्यापी असणारी ही प्रणाली 36 भूसंकलन प्रवाहांना केंद्राला कव्हर केली. किती? 36, लक्षात ठेवा. 2030 पर्यंत असं त्यांचं टार्गेट आहे. ठीक आहे, महत्वाची गोष्ट आणि खासियत काय की पोर्टल आणि ऍप सुद्धा सुरू केले. काय सुरू केले? पोर्टल आणि काय सुरू केले सर? ऍप्लिकेशन सुद्धा सुरू केले. हे दोन्ही सुद्धा पॉइंट महत्वाचे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत? तर पाहायला गेलं, लक्षात ठेवा, समाज समता संघ आहे, इंडिपेंडेंट लेबर पार्टी ऑफ इंडिया आहे, बहिष्कृत हितकारणी सभा आहे. यापैकी तर उत्तर आहे बहिष्कृत हितकारणी सभा, जी 20 जुलै 1924 ला सुरू झाली होती. त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. आणि याचं ब्रीदवाक्य होतं शिका, संघटित व्हा, लक्षात ठेवा, आणि संघर्ष करा. या ब्रीदवाक्याला सुद्धा लक्षात ठेवा 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. खासियत आहे, लक्षात ठेवा, 100 इयर्स कंप्लीट झालेले आहेत. आणि बहिष्कृत हितकारणी सभेसाठी बहिष्कृत भारत नावाचे साप्ताहिक सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं होतं. ठीक आहे, पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे. भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे मानलो मार्क्वेज, लक्षात ठेवा. इगोर अगोदर होते, है ना, अगोदर होते. आणि त्यांच्या नंतर लक्षात ठेवायची गोष्ट आहे मानलो मार्काज आले. आणि हे प्रॉपर जर पाहायला गेलं स्पेन देशाचे आहेत, लक्षात ठेवा, स्पेन देशाचे आहेत, लक्षात ठेवा. इंडियन सुपर लीग मध्ये FC गोवाच्या प्रशिक्षकपदी सुद्धा कायम स्वरूपी आहेत. बघा, लक्षात असू दे, इंडियन सुपर लीग मध्ये, लक्षात ठेवा, इंडियन सुपर लीग मध्ये ते गोवाचे प्रशिक्षक सुद्धा आहेत, लक्षात ठेवा. कोण? मानलोक मार्कज. आणि यांची निवड केली गेली आहे इंडियन फुटबॉल फेडरेशन मध्ये. आणि त्यांचं 55 वर्षाचे व्यक्तिमत्व, लक्षात ठेवा, 55 इयरचे व्यक्तिमत्व, लक्षात ठेवा. पण ह्यांचं कितीपर्यंत पद असणार हे सांगितलं गेलेलं नाहीये. ठीक आहे, चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे, कोणत्या देशाने इच्छा मरण्यासाठी कॅप्सूल तयार केली आहे? तर उत्तर आहे स्वित्झर्लंड देशाने सुरू केली आहे. ऍक्च्युली पाहायला गेलं तर स्वित्झर्लंडमध्ये इच्छा मरण्यासाठी द लास्ट रिसॉर्ट नावाची संस्था कार्य करते. त्यांनी कॅप्सूल काढली. आणि कॅप्सूलचं कार्य काय सर? तर कॅप्सूल काय, 55 इयर्सच्या पुढील व्यक्तीला हे कॅप्सूल दिलं जातं आणि तो स्वतः एक 10 मिनिटात दगावतो. तर खासियत काय, आणखी एक पॉइंट आहे की 18 वर्षा पुढील किंवा 18 वर्षातील खूप जर त्याला इजा होत असेल तर ती इजा जर त्याला तो सहन करू शकत नसेल किंवा फक्त बॉडी आहे, फक्त श्वास चालतोय, अशा व्यक्तीला ही कॅप्सूल दिली जाते. पण मोस्ट ऑफ चांगल्या व्यक्ती असेल तर 55च्या वर जर खूपच त्रासदायक असेल तर तो 18 वर्षापासून किंवा 18 वर्षाखालील व्यक्तीला ती देऊ शकली जाते. द लास्ट रिसॉर्ट, लक्षात ठेवा, ही संस्था आहे. स्वित्झर्लंड देशाने काय केलंय? ह्या इच्छा मरण्यासाठी कॅप्सूल तयार केलेली आहे. सरकारने त्याला मान्यता दिली आहे आणि द लास्ट रिसॉर्ट नावाची संस्था तिथे कार्यरत करते. ठीक आहे, चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पॉइंट. रशिया देश स्वतःच्या सैनिकांसाठी बूट कोणत्या देशातून आयात करीत आहे? तर आपला पॅरा देश, आपला देश भारत देश आहे ना. बिहारमध्ये जी संस्था आहे, बिहारमध्ये जे बूट्स म्हणतात, म्हणजे बिहारमध्ये जे कंपनी आहे त्या कंपनीतून, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, बूट रशियाला पोहोचतात, लक्षात ठेवा. आणि ते हलके वजनाचे असतात आणि पॉवरफुल असतात. आणि ते जरी पाण्यात जरी गेले, समुद्रात गेले, चिखलात गेले तरी ते न घसरणारे असतात. आणि खासियत काय,
0°C to 40°C पर्यंत ते बूट टिकले पाहिजे असं त्यांचं टार्गेट असतं. आणि तो बिहारचं आपल्या राज्यातून म्हणजे आपल्या भारत देशाच्या बिहार राज्यातून या सैनिकांसाठी बूट आपण देश आयात करून घेतो, म्हणजे आपण निर्यात करतो. आपली खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे मित्रांनो हरियाणा. ठीक आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या भरतीमध्ये राज्य सरकारने अग्निवीरसाठी किती टक्के आरक्षण ठेवले आहे? तर मित्रांनो 10% आरक्षण दिलेलं आहे. आता कुठे कुठे मायनिंग गार्डला दिले मित्रांनो. नंबर 1 मायनिंग गार्डला दिले, लक्षात ठेवा. ठीक आहे. सेकंड थिंग पोलीस कॉन्स्टेबलला दिले, ऑब्विसली पोलीस कॉन्स्टेबल देणार. नंतर जेल वॉर्नरला दिले, लक्षात ठेवा. जेल पोलीस म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि एसपीओच्या थेट भरतीमध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. 10% आरक्षण अग्निवीरांना दिलं गेलेलं आहे, लक्षात असू दे. ठीक आहे. चलो पुढे जाऊया मित्रांनो. नेक्स्ट पॉइंट, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला मिळाला असा आपल्याला प्रश्न विचारलाय, लक्षात ठेवा. तर उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ है ना स्पाइसेस रिसर्च. आता पाहायला गेलं, लक्षात ठेवा, फलो उत्पादन विज्ञान क्षेत्रात अग्रगण्य काम करणारी फलो उत्पादन, लक्षात ठेवा. फलो उत्पादन, लक्षात ठेवा. यात अग्रगण्य काम करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो, लक्षात ठेवा. आणि आपली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइसेस रिसर्च या संस्थेने खूप चांगलं कार्य केलं म्हणून तिला हा पुरस्कार दिला गेला. ऍक्च्युअली पाहायला गेलं अखिल भारतीय कृषी परिषद जी आहे त्याला 96व्या वर्षी जे संस्थेचा प्रोग्राम होता त्यावेळेस हा पुरस्कार दिला गेला. आता पुरस्कार देण्याचं मूळ कारण काय होतं, लक्षात ठेवा. गोल्डन मिल्क है ना, काय बाबा, गोल्डन मिल्क, लक्षात ठेवा. आणि गोल्डन मिल्क मिक्स, लक्षात ठेवा. हे दोन जे उत्पादन त्यांनी तयार केले त्यात उत्पादनाच्या निर्मितीसाठी आणि विक्री खूप जबरदस्त केली, त्यासाठी हा पुरस्कार या संस्थेला दिला गेला. मग कोणी बनवलं तर सगळ्यात पहिली व्यक्ती आहे के अनीस यांनी तयार केलं. पॉइंट नंबर 1 लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आहे राजीव यांनी तयार केलं. तिसरी गोष्ट आहे राधा नावाच्या व्यक्ती त्यांनी तयार केलं. त्या सगळ्यांनी मिळून विकसित केलं, त्यासाठी आपल्या या संस्थेला काय मिळाला, फलोत्पादन उत्कृष्ट तंत्रज्ञान पुरस्कार जाहीर झालेला आहे. ठीक आहे. हे सुद्धा माहित असणं आपल्याला महत्वाचं आहे. पुढे मित्रांनो की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या शस्त्रक्रियेचे जनक सुश्रुत यांच्या स्मरणार्थ सुश्रुत जयंती साजरी करून दुसऱ्या राष्ट्रीय चर्चेचे सत्राचे आयोजन केले आहे. तर उत्तर आहे पुरुषोत्तम शल्य संगोष्ठी या दुसऱ्या चर्चेचे काय केले, आयोजन करण्यात आलेले आहे. ठीक आहे. चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पॉइंट आहे पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत म्हणजेच आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणारे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे मध्य प्रदेश हे प्रथम क्रमांकाचं राज्य आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आसाम राज्य आहे. लक्षात असू दे. पहिलं राज्य कोणतं आहे मित्रांनो की मध्य प्रदेश. दुसरं राज्य कोणतं मित्रांनो, लक्षात ठेवा की आसाम राज्य आहे. लक्षात ठेवा. हा पॉइंट थोडासा महत्त्वाचा, कारण असे प्रश्न पेपरला पडलेत, लक्षात ठेवा. माहीत असणं आवश्यक आहे की पहिलं राज्य कोणतं आणि दुसरं राज्य कोणतं, असे प्रश्न पडले की आपले मार्क गेला नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट समजले की आपल्याला काय होतं मित्रांनो की प्रत्येक गोष्ट आपल्याला समजायला लागते आणि आपले सगळे पॉइंट क्लिअर व्हायला लागतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. बरोबर की नाही, आहे की नाही. मग सगळे पॉइंट आपले कव्हर झाले की आपल्याला काय होतं, बाबा हे सगळे पॉइंट आपले कव्हर झाले आणि मस्त की सगळं डोक्यात जायला लागतं. ठीक आहे. पहिलं राज्य कोणतं सर, मध्य प्रदेश. दुसरं राज्य कोणतं सर, आसाम आहे. ठीक आहे. मग मध्य प्रदेश राज्याने काय केलं असं की त्याला पहिला क्रमांक दिला? ऍक्च्युअली त्यांनी जे काही आता आत्मनिर्भर योजनेचं कार्य काय हो सर, ते सगळ्यात पहिलं आपण समजून घेऊ. ठीक आहे. जे रस्त्यावर विक्री करतात, जे काही गरीब आहे, जे स्वतः बिझनेस करत काम करतात, त्या लोकांना 50,000 ते 10,000 किंवा 1,00,000पर्यंत त्यांना काय दिले जातं, बिनव्याजी. काही राज्य बिनव्याजी, काही राज्य व्याज घेऊन त्यांना लोन देतात. त्या लोनसाठी हा कुठल्या राज्याने चांगलं कार्य केले ना त्या राज्यासाठी हा पुरस्कार दिला गेला. आणि सर्वोत्कृष्ट राज्य प्रथम राज्य मध्य प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकाचं राज्य लक्षात असू दे की कोणत्या मित्रांनो, आसाम राज्य आहे. ठीक आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पॉइंट आहे 14वा प्रश्न, इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 थीम काय आहे? ठीक आहे. बघा, द फ्युचर इज नाऊ हे त्याचे थीम आहे. मग बघा लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्योतिराज सिंधिया यांनी
यांनी या काँग्रेसचे उद्घाटन केले, लक्षात इंडिया मोबाईल काँग्रेसचे उद्घाटन केले आणि त्यांचं टार्गेट आहे की भारतामध्ये 6G लॉन्च लवकरात लवकर झाली पाहिजे आणि कंपल्सरी लक्षात ठेवायची गोष्ट आहे 1000+ गुंतवणूकदार यावर्षी वाढले पाहिजे, हे त्यांचं टार्गेट आहे आणि 500+ बैठका झाल्या पाहिजे या वर्षात, जेणेकरून आपण सक्सेस होऊ, लक्षात ठेवा, है ना. आणि जो पुढील प्रश्न पाहतोय आपण नेक्स्ट, हा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाने राजीनामा दिला आहे. तुम्हाला उद्याचा प्रश्न आहे हा, की म्हणजे आजचा प्रश्न आपल्याला उत्तर द्यायचं आहे. राजेंद्र गव्हाणे, राज शुक्ला, सुमन शर्मा, मनोज सोनी. आपल्याला उत्तर सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे. आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे की आपल्याला ह्याचं उत्तर काय असणार आहे. ठीक आहे. आपण सर्वच्या सर्व मित्रांनो महत्वाचे घडामोडी घेतल्या, जे आपल्याला उपयुक्त असा घटक आहे, संपूर्णपणे आपण महत्वाचे भाग घेतलेत. आज आपण इथेच थांबू मित्रांनो. उद्या आपण नक्की याच वेळेस याच टाइमला भेटू. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.